म्हातारे झालेले आईवडील सतत आजारी पडतात. त्यांना सतत खोकला आणि टीबी सारखे आजारही झालेले आहेत. सतत इकडे तिकडे घरात घाण करत राहतात. कितीही सांगितले की एका रूममध्ये शांत बसून शांतपणे जीवन जगा, परंतु त्यांना अजिबात ऐकायचं नाही. मग या सगळ्याची शिक्षा तर त्यांना मिळायलाच हवी, असं त्यांची सूनबाई जोरजोरात ओरडून नवऱ्याला फोनवर सांगत होती. लवकर घरी या, आता बस झाले यांचे नखरे. मी अजिबात अजून सहन करणार नाही. या घाणेरड्या लोकांना मी त्यांची जागा दाखवूनच देणार, असं रागाच्या भरात ओरडत ती नवऱ्याचे कान भरत होती आपल्या आईवडिलांविरुद्ध. बायकोचे बोलणे ऐकून सुदीपही खूप चिडला होता. म्हणून तो त्या दिवशी लवकर घरी आला आणि सुदीपने बायकोच्या सांगण्यावरूनच घराच्या मधोमध भिंत बांधून घेतली आणि ज्यांनी जन्म दिला, लहानाचे मोठे केले, अशा आईवडिलांना त्यांनी म्हातारपणी वेगळं केलं होतं. पण सुदीप आईवडिलांना लागणाऱ्या सर्व गोष्टी आणून देत होता. त्यामुळे त्याला असे वाटत होते की मी माझ्या सर्व जबाबदाऱ्या व कर्तव्य पूर्ण करत आहे. सुदीपचे वडील अधूनमधून आजारी पडत असत. एके दिवशी त्याच्या वडिलांची तब्येत अचानक खूप बिघडली. सुदीप जेव्हा त्यांना भेटायला गेला तेव्हा त्याने पाहिले की बाबांचे अंथरूण ओले झाले आहे. ते पाहून त्याला किळस आली. त्याने त्यांचे अंथरूण कपडे न बदलता, त्याची स्वच्छता न करता, तो काहीतरी कारण पुढे करत तो स्वतःच्या घरी निघून आला. त्याची म्हातारी आई स्वतःच्या नवऱ्याला सांभाळत होती आणि अशातच सुदीपच्या वडिलांचा आजारपणामध्ये मृत्यू झाला. त्यानंतर आपल्या नवऱ्याच्या जाण्यामुळे त्याची आईसुद्धा नेहमी आजारी राहू लागली आणि पुढे 7 महिन्यामध्ये तीसुद्धा देवाघरी निघून गेली. सुदीपने आईवडिलांच्या हिस्स्याचे घर विकून तिथे कारखाना बनवला होता. पण एका रात्री कारखान्यातून फोन आला तेव्हा सुदीपचे भानच हरपून गेले. तो लगेचच पळत पळत कारखान्यात जाऊन पोचला. खराब, पण समोरचे दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट. सुदीप त्याच्या आईवडिलांसमोर बसला होता. त्याचे आईवडील कपाळाला हात लावून डोळे मिटून पलंगावरती बसले होते. ते खूप काळजीत दिसत होते. तो म्हणाला, बाबा, तुम्हाला जर काही हवं असेल तर मला सांगत जा, असे म्हणत तो वारंवार हातात बांधलेल्या घड्याळाकडे पाहत होता. रात्रीचे जवळपास 10 वाजले होते. तो अजून त्याच्या घरी गेला नव्हता. कामे उरकून तो थेट आईवडिलांना भेटायला आला होता. त्याच्या बायकोने जेवण तयार करून ठेवले होते. त्याला खूप भूक लागली होती. त्याचे वडील त्याला म्हणू लागले, आम्हाला कोणत्याच गोष्टीची गरज नाही. त्यांच्या शब्दामध्ये कठोरपणा जाणवत होता. सुदीप त्याच्या वडिलांचे बोलणे ऐकून निश्चिंत झाला. कारण त्याचे आईवडील जे काही मागत ते सुदीप अगदी वेळेत त्यांच्यापर्यंत पोहोचवत असायचा. त्याने थोडा मोठा श्वास घेतला आणि म्हणाला, तरी तुम्हाला कधीही कोणत्याही गोष्टीची गरज पडली तर लगेच मला फोन करून सांगा, असे म्हणत तो पुन्हा घड्याळाकडे पाहू लागला आणि म्हणाला, मला खूप भूक लागली आहे, नाहीतर मी अजून काही वेळ तुमच्यासोबत बसलो असतो. त्याचे बोलणे ऐकताच आई म्हणाली, बाळा, तू तुझ्या घरी जा, लवकर जेवून घे, तुझी बायको आणि मुलं तुझी वाट पाहत असतील. हे सर्व आई निश्चिंत मनाने बोलत होती. पण बाबांच्या चेहऱ्यावर काहीच हावभाव नव्हते. ते त्याच्यासोबत कधीही उघडपणे बोललेच नव्हते. थोड्या वेळानंतर सुदीप जाण्यासाठी निघाला तेव्हा त्याचे वडील त्याला म्हणाले, तू इथे रोज रोज येत जाऊ नकोस. त्यांच्या बोलण्यात कणखरपणा दिसून येत होता. सुदीप म्हणाला, बाबा, काय झालं आहे? मी तुमची हवी तशी आणि हवी तेव्हा सेवा करायला तयार आहे. तुम्ही माझ्याकडे जे काही मागता ते मी तुम्हाला लगेच आणून देतो. असे केव्हाही झाले नाही की तुम्ही माझ्याकडे काही मागितलं आणि मी तुम्हाला आणून दिलं नाही. मी कधीच कोणतीही गोष्ट तुम्हाला देण्यासाठी उशीर केला नाही. मी सर्वात आधी घरातला किराणा तुमच्याकडे आणतो आणि मग माझ्या घरी घेऊन जातो. तरी मला असं का वाटतं की तुम्ही माझ्यावर नाराज आहात? सुदीपच्या वडिलांनी त्याच्याकडे अगदी रागाने पाहिलं आणि म्हणाले, तू आमच्यावर उपकार करतोयस. आम्ही काही मागण्या करण्याच्या अगोदरच तू आमच्या इच्छा पूर्ण करतोस. तू तुझ्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडतोयस. पण आता आम्हाला तुला जास्त कष्ट द्यायचे नाहीत. तू दिवसभर दुकानात काम करतोस आणि रात्री आमच्याकडे येतोस. त्यानंतर बायको आणि मुलांकडे जातो. हे आम्हाला पटत नाही. त्यामुळे मी तुझ्या सोयीचा विचार करतो. तू जास्त त्रास घेऊ नकोस.
तेव्हा सुदीप म्हणाला, बाबा तुम्ही माझ्याशी बोलता हेच माझ्यासाठी भरपूर आहे. सुदीपचे वडील सुदीपसोबत बोलले यातच सुदीप आनंदी होता. दिवसभराच्या कामामुळे तो खूप दमला होता. तो लगेचच घराबाहेर निघून आला. भिंतीच्या पलीकडे दुसऱ्या बाजूला त्याचे स्वतःचे घर होते, जिथे बायको आणि मुलं त्याची वाट पाहत बसले होते. त्याच्या बायकोचे आईवडिलांशी कधीच पटले नाही, त्यामुळे वेळ व्हायला न घालवता लवकरच त्याने घराच्या मधोमध भिंत बांधली. एका बाजूला बायकोला ठेवली आणि दुसऱ्या बाजूला आईवडिलांना ठेवले. पण तो दररोज आईवडिलांना भेटायला जायचा, त्यांची विचारपूस करायचा. कोणत्या गोष्टीची कमी असल्यास त्या गोष्टीचा पुरावा करायचा. त्यांना सकाळी नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी जे काही हवं असायचं ते तो आणून द्यायचा. घराच्या साफसफाईसाठी बाई लावली होती, तरीही त्याचे आईवडील त्याच्यावर खुश नव्हते. त्याने आईवडिलांना समजवले होते की तुम्ही माझे आईबाबा आहात, तुमचा सांभाळ करणं ही माझी जबाबदारी आहे. माझ्या बायकोची जबाबदारी नाही की ती तुमची सेवा करेल. तुम्ही तिच्याकडून काहीच अपेक्षा ठेवू नका. तसेही मी तिला कोणत्याही बाबतीत जबरदस्ती करू शकत नाही. त्यावर त्याची आई म्हणू लागली, आम्हाला तुझ्या बायकोचे उपकार नको. मी देवाची आभारी आहे की एवढ्या म्हातारपणीसुद्धा माझ्या हाडांमध्ये बळ आहे. मी तुझ्या वडिलांसाठी आत्ताही जेवण बनवू शकते. आम्हाला काहीही नको किंवा आमची तिच्याबाबत काही तक्रारही नाही. आईचे बोलणे ऐकून सुदीप अपमानित झाला, तरी त्याचे वडील त्याला काहीच बोलले नव्हते. ते जेव्हाही काही बोलत होते तेव्हा त्यांच्या तोंडातून फक्त आणि फक्त कठोर शब्द निघत. सुदीप आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे असे त्यांना कधीच जाणवले नाही, पण तो स्वतःच्या बाजूने पूर्णपणे प्रयत्न करत असायचा. जेव्हाही कधी घरी पोचायचा तेव्हा बायको डायनिंग टेबलवर जेवण ठेवून सुदीपची वाट पाहत असायची. मुलंही उपाशी बसायची. सुदीपला पाहून त्यांचे चेहरे खुलून जायचे. लगेचच पप्पा पप्पा म्हणत त्याच्याजवळ येऊन राहायची. सुदीप म्हणायचा, अनिता, मी तुला कितीतरी वेळा सांगितलं आहे की माझी वाट पाहत जाऊ नकोस. मुलांना जेवण देत जा आणि तूही जेवून घेत जा. तुला माहिती आहे ना की मी दररोज आई बाबांना भेटून येतो, त्यामुळे मला घरी यायला उशीर होतो. त्यावर अनिता म्हणाली, मी तुम्हाला आईवडिलांच्या सेवेबाबतीत कधीच काही म्हणाले नाही. आपल्या आईवडिलांची सेवा करणे हे तुमचे कर्तव्य आहे, पण तुमची वाट पाहणे हा माझा धर्म आहे. तुम्ही हातपाय धुवून बसा, मी जेवण गरम करून घेऊन येते. डायनिंग टेबलवर बराच वेळ ठेवल्यामुळे जेवण थंड झाले आहे असे म्हणत अनिता टेबलवरची मटर पनीरची भाजी किचनमध्ये घेऊन आली. अनिताला सुदीपची जास्त वेळ वाट पाहावी लागली. तसेच दररोज मुलांना झोपेतून उठून बसावे लागत असल्यामुळे त्याला या सर्व गोष्टींचे वाईट वाटत होते. जोपर्यंत अनिता जेवण गरम करत होती तोपर्यंत सुदीप मुलांसोबत गप्पा मारत होता, परंतु त्याला मुलांसोबत कमी वेळ घालवायला मिळायचा. दोन्ही मुलं शाळेत शिकत होती. रात्री जेवण झाल्यावर लवकर झोप यायची, त्यामुळे ती थकून झोपायची. अनिता दिवसभराच्या कामामुळे थकून जात. रात्रीचे जेवण झाल्यावर अनिता किचनमध्ये भांडी घासायला जात असे. तिची सर्व कामं झाल्यावर जेव्हा ती खोलीत यायची तोपर्यंत सुदीपचे डोळे झाकलेले जायचे. त्याला अनितासोबत वेळ घालवायला मिळत नसे, कारण रात्री घरी आल्यावर तो 1-1.5 तास आपल्या आईबाबांजवळ बसत असायचा. आईसोबत गप्पा मारायचा, तिची दिवसभराची विचारपूस करत असायचा. एवढंच नाही तर सकाळी दुकानात जाण्याआधी आईवडिलांजवळ जायचा. त्यांना नाश्त्यासाठी काय हवंय ते विचारायचा. तरीही त्यांनी त्यांच्या सेवेत कुठे निष्काळजीपणा केला आहे हे समजत नव्हते, कारण त्याचे आईबाबा नेहमी नाराजच दिसत असत. तो जवळच जाताच दोघेही चेहरा फिरवत. कधीकधी आईची तब्येत खराब असायची तेव्हा तो अनिताकडून जेवण बनवून द्यायचा. अनिता आणि आईचे कधीच पटले नाही. यामध्ये सुदीपची काही चूक नसायची. सुदीपच्या सांगण्यावरून अनिता त्यांच्यासाठी अधूनमधून जेवण बनवून देत असायची, तरी त्यांचे एकमेकींसोबत पटत नसायचे. अनिताने बनवलेले जेवण घेऊन सुदीप आईबाबांजवळ घेऊन जात असायचा, परंतु वडील चुकूनही त्या दिवशी ताटाला हात लावत नसत आणि म्हणत, मला तुझ्या आईच्या हाताची सवय लागली आहे. आईसुद्धा माझे मन राखण्यासाठी फक्त 2 ते 3 घास खायची. आईने कधीच अनिताची तक्रार केली नाही किंवा बाबाही कधी तिच्याबद्दल काही बोलले नाहीत, कारण तिने त्यांना काही बोलण्याची संधीच दिली नव्हती. तरी तिला मनातून अस्वस्थता आणि काळजी वाटत असायची. तिला वाटायचे की ती काही ना काही चूक करत आहे, पण कुठे चूक होत आहे हे तिलासुद्धा समजत नव्हते. बायको म्हणून अनिताने जे काही काम होते ते ती अचूकपणे करत होती. ती घरातील सर्व कामे व्यवस्थितरित्या सांभाळत होती. तसेच ती मुलांचंही व्यवस्थित काळजी घेत होती.
त्यामुळे सुदीपला तिच्याबाबत काहीच तक्रार नव्हती. पण कधीकधी ती म्हणायची, आई वडिलांसोबत वेळ घालवताना तुम्ही माझ्यावर आणि मुलांवर अन्याय करत आहात. अर्धा तास दुकानावरून लवकर येत जा, काही वेळ मुलांसोबत घालवत जा. बाहेरून येता तेव्हा तुम्ही थकलेले असता. मी जोपर्यंत किचनमधली कामं उरकून येते तोपर्यंत तुम्ही झोपून जाता. माझा तुमच्यावर काहीच अधिकार नाही का? तेव्हा सुदीप प्रेमाने तिचा हात हातात घेत म्हणतो, तुला सर्व माहीतच आहे. जेव्हापासून आपण वेगळे झालो आहोत तेव्हापासून आईबाबांना आपला राग येतो. त्यांना कोणतीच गोष्ट सहन होत नाही. मी त्यांना एकदाही माझी तक्रार करण्याची संधी दिली नाही. त्यासाठी मी सर्व प्रयत्न करतो, तरी ते अजून रागात आहे. यावर अनिता म्हणाली, हीच गोष्ट आहे सुदीप, मी त्यांची खूप सेवा केली, परंतु ते नेहमी माझ्यावर रागवतात. यामुळे मी विचार केला की जर त्यांना मी सहन होत नसेल तर ते वेगळे राहिलेले बरे. आता तुम्हाला समजलं असेल की चुकी कोणाची आहे. हे ऐकताच सुदीप शांत झाला आणि त्याने मोठा श्वास घेतला. तो आईवडिलांना भरपूर खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा, पण त्याला हे समजत नव्हते की एवढं सर्व करत असताना माझे मन चलबिचल का होते. मी काहीतरी चुकीचे करत आहे असे का वाटते? नक्कीच काहीतरी गडबड आहे. काही दिवसांनी तो आईला नाश्त्यासाठी विचारण्यास गेला. तेव्हा त्याला आई खूप अस्वस्थ दिसली आणि वडिलांना ताप आला होता. ते पलंगावर पडून होते, झोपेत बडबड करत होते. तसेच त्यांचे अंथरूण ओले झाले होते. आई वडिलांचे अंथरूण बदलत होती आणि वडिलांना झोपवण्याचा प्रयत्न करत होती. जेव्हा सुदीपने हे सर्व पाहिले तेव्हा तो त्वरित बाबांना उठून अंथरुणावर व्यवस्थित झोपवले. इतक्यात आई जोरजोरात धापा द्यायला लागली, कारण आता तिचेही वय झाले होते. त्यानंतर ती वडिलांनी ओलं केलेलं अंथरूण धुण्यासाठी बसली. हे सर्व पाहून सुदीपला किळस आली. तो बाकी सर्व कामे करू शकत होता, पण वडिलांचे ओले कपडे आणि अंथरुणाजवळ जाण्यास तयार नव्हता. हे सर्व काम त्याला खूप घाणेरडे वाटत होते. कपडे धुतता आई जास्त धापा देऊ लागली. पर्याय नसल्याने एक हात कमरेवर ठेवून सर्व कपडे हळूहळू दोरीवर सुकवू लागली. सुदीप म्हणाला, मी डॉक्टर मुकेशांना घरी घेऊन येतो. ते बाबांना औषध देतील, मग त्यांना बरे वाटेल. आई म्हणाली, हो ठीक आहे, डॉक्टरांना घेऊन ये. सुदीप हो म्हणून जवळच्या डॉक्टर मुकेशांना घरी घेऊन आला. डॉक्टरांनी वडिलांना तपासले आणि म्हणाले, त्यांना थंडी वाजून आली आहे आणि त्यांना निमोनियाही झाला आहे, कारण ते सतत खोकत आहेत. डॉक्टरांनी त्यांना औषधं दिली आणि सोबतच व्यवस्थित आहार घेण्यास सांगितले. सुदीपने औषध आणून दिली, सोबत फळंही आणली. पण त्यानंतर 3 दिवस तो आईबाबांच्या घरी गेलाच नाही. त्याने दुकानावरचे काम वाढले होते. तसेच मुलांनी रात्री बाहेर जेवण्यासाठी हट्ट केला होता. तो रात्री बायकोला आणि मुलांना जेवण्यासाठी बाहेर घेऊन गेला. मुलं खूप खुश झाली. बायकोही अगदी आनंदात होती. त्याचे जेवण झाल्यावर जेवण उरले होते. ते जेवण पॅक करण्यास सांगितले आणि म्हणू लागला, बाबा आजारी आहेत, आई त्यांच्या सेवेमध्ये गुंतून आहे, त्यामुळे आपण हे जेवण त्यांच्यासाठी घेऊन जाऊ. तेव्हा तो उरलेले जेवण घेऊन त्यांच्या आईबाबांच्या घरी गेला. तेव्हा आई रडत होती. तिचे पूर्ण शरीर थरथर कापत होते. काय झालं आई? असे विचारल्यावर त्याची आई म्हणाली, तुझ्या वडिलांची तब्येत खूपच खालावली आहे. त्यांना बाथरूमला घेऊन जाण्यासाठी मला त्रास होत आहे. तेव्हा सुदीप म्हणाला, उद्या दुकानातल्या नोकराला घरी पाठवून देतो, तो तुमची मदत करेल. तो अजून बोलतच होता, पण तेवढ्यात त्याची आई त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागली. नंतर स्वतः शांत झाली. तो तिची नजर टाळत घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी सुदीपने त्याच्या दुकानातील काम करणाऱ्या मुलाला आईवडिलांच्या घरी पाठवले. पण काही वेळामध्ये तो मुलगा परत आला आणि म्हणाला, मालक तुमचे वडील म्हणत होते की मी आता ठीक आहे, मला कोणाचीही गरज नाही. सुदीपला वाटले की आता त्याचे बाबा ठीक आहे, म्हणून काही दिवस तो आपल्या आईवडिलांच्या घरी गेलाच नाही. तो सतत घर आणि दुकानांच्या कामामध्ये व्यस्त होता. मुलं बाबा आम्हाला वेळ देत नाही असा हट्ट करत होती. सुदीपने विचार केला की आता बाबांची तब्येत ठीक असेल. अधूनमधून तो कामावर मुलांकडून नाश्ता आणि काही खाण्याच्या वस्तू आईवडिलांना पाठवून देत होता. एक दिवस रात्रीचे 2 वाजले होते. तेव्हा त्याला रडण्याचा आवाज बरोबर ऐकू येऊ लागला. रडण्याचा आवाज ऐकून तो उठून लगेच बसला. त्याची बायको देखील घाबरून उठून बसली. ते दोघेही जेव्हा त्यांच्या रूमच्या बाहेर आले तेव्हा त्यांना बाजूच्या रूममधून त्याच्या आईच्या रडण्याचा आवाज येत होता. आवाज ऐकून ते दोघे धावत धावत आईच्या रूममध्ये गेले आणि समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांची आई त्यांच्या वडिलांच्या जवळ बसून रडत होती. सुदीप त्याच्या आईजवळ गेला तेव्हा आई बोलू लागली, सुदीप हे काहीच बोलत नाही आहेत. हे ऐकून सुदीप घाबरून गेला. सुदीपने आपल्या वडिलांना शुद्धीवर आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले,
नंतर तो लगेच डॉक्टर मुकेश यांच्या घरी गेला आणि त्यांचा दरवाजा वाजवला. सुदीपने डॉक्टरांना सांगितले, वडिलांना काय झाले माहिती नाही. डॉक्टर मुकेश आणि सुदीपचे वडील पूर्वीपासूनचे मित्र होते. ते कोणताही विलंब न करता सुदीप बरोबर आहे. जेव्हा डॉक्टर मुकेश आणि सुदीपच्या वडिलांना तपासले तेव्हा डॉक्टर मुकेश यांनी त्याला सांगितले, तुझे वडील आता या जगात नाही, त्यांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून सुदीप जोरजोरात रडू लागला. हे ऐकून सुदीपच्या आईला सुद्धा चक्कर येऊ लागली आणि तिची प्रकृती बिघडत होती. परत शुद्धीवर येताच ती विचारू लागली, तुम्ही मला एकटीला सोडून का गेलात? मला कुणाचाच आधार नाही. मला तुमच्यासोबत का घेऊन गेला नाहीत? मी एकटी कशी राहू? असे म्हणत परत ती बेशुद्ध झाली. आई शुद्धीवर येण्यासाठी तिच्या चेहऱ्यावरती सुदीपची बायको पाण्याचा शिडकावा करत होती, जेणेकरून आई शुद्धीवर येऊन व्यवस्थित राहील. काही वेळाने त्यांना शुद्ध आली तेव्हा सुदीपची बायको आईला खाण्यासाठी काहीतरी घेऊन आली. पण आई रागाच्या भरात तिचा हात मागे ढकलत होती आणि बोलत होती, मला भूक नाही आहे, माझ्यासाठी काही आणू नकोस. ज्याच्यासाठी मी जगत होते तोच आता या जगात नाही, मग मी तरी जगून काय करू? आता त्याची आई वारंवार हेच बोलत होती. सुदीपने वडिलांच्या अंतिम संस्कारात घरात 2 रूममध्ये जी भिंत घातली होती ती त्याने पाडली. पण त्याची आई आता नेहमी रूममध्ये बसून राहू लागली होती. ती घराबाहेर पडत नव्हती. दोन्ही नातवंड नेहमी आजीसाठी जेवण घेऊन जात होते, पण आजी कमीच जेवत होती. मन मोकळेपणाने पोटभर कधीच जेवत नव्हती. रोज देवासमोर बसून पूजापाठ करत असे, नाहीतर आठवणींना उजाळा देऊन रडत असे. सुदीप थकून घरी आल्यानंतर आईजवळ जाऊन बसत होता आणि आईला विचारत होता, जर तुला काही सांगायचं असेल तर मला सांग. पण ती शांत बसायची, त्याला काहीच बोलायची नाही. सुदीपने जेव्हा बायकोला विचारले की तू आईजवळ जाऊन गप्पा गोष्टी करते का, जेणेकरून तिचे मन मोकळे होईल, तेव्हा सुदीपच्या बायकोने सांगितले, मी भरपूर वेळा प्रयत्न केला पण त्या नेहमी शांत बसतात, एकही शब्द बोलत नाही. एवढी मोठी घटना घडली तरी आईंना आपल्याशी न बोलण्याचा पण केला पण त्या काही केल्या सोडायला तयार नाही. मी त्यांना भरपूर वेळा विचारले की तुम्हाला कोणत्या वस्तूंची काही गरज असल्यास मला सांगा, पण त्या नेहमी शांत बसून असायच्या. जेवण पण पोटभर जेवत नाही. दोन्ही मुलंसुद्धा आजीजवळ जाऊन बसत त्यांच्याशी बोलत राहतात, पण त्यात त्यांच्याजवळसुद्धा काही बोलत नाही. आता तुम्हीच सांगा मी काय करू सुदीप? हे सर्व ऐकून तो गप्प बसला होता, कारण त्यालाही माहिती होतं की आई नेहमी शांत बसते, कोणाशी काहीच बोलत नाही. वडिलांचे निधन होऊन आता 7 महिने झाले होते. एक दिवस सुदीपचा मुलगा त्याच्या आजीला नाश्ता घेऊन आजीच्या रूममध्ये गेला तेव्हा आजी झोपली होती. त्याने नाश्त्यासाठी आजीला उठवण्याचा प्रयत्न केला, पण आजी काहीच प्रतिसाद देत नव्हती. तेव्हा तो घाबरला आणि धावत धावत बाहेर आला. त्यावेळेस सुदीप आणि त्याची बायको नाश्ता करत होते. त्याने सांगितले, आजीला काय झाले आहे काही माहीत नाही, ती काहीच बोलत नाही किंवा काही हालचाल करत नाही. हे सर्व ऐकून सुदीपच्या हृदयाचे ठोके चुकले होते. त्याला काहीच कळेनासे झालं होतं. तो पूर्णपणे घाबरून गेला. सुदीप आणि त्याची बायको धावत धावत त्याच्या रूममध्ये गेले आणि त्यांनी आईला उठवण्याचा प्रयत्न केला, पण आई काही हालचाल करत नव्हती. हे बघून सुदीपने लगेच डॉक्टरांना बोलवले. डॉक्टरांनी आईला चेक केले आणि सांगितले की आईचे निधन झाले आहे. आई आता जिवंत नाही. 7 महिन्याच्या कालावधीत सुदीपची आई आणि वडिलांचे निधन झाले होते. त्याच्यानंतर जणू काही देव त्यांची परीक्षाच घेत होता. एकामागून एक संकट येत होते. सर्वप्रथम त्याचा कारखाना बंद झाला. त्याचे कपड्याचे दुकान होते. दुकान नेहमी भरलेले असायचे, ग्राहकांची गर्दी असायची. पण हळूहळू ग्राहकांच्या तक्रारी येऊ लागल्या की कपडे खराब आहेत. त्याचे जुने आणि जवळचे ग्राहक होते, त्यांनी आता दुकानात येणे बंद केले होते. तो पूर्ण दिवस दुकानात बसून असायचा, पण कोणीही ग्राहक येत नव्हते. तो अस्वस्थ झाला होता, कारण दुकानात ग्राहकच नव्हते. घरची परिस्थिती खूप बिघडू लागली, म्हणून त्याने आपले आईवडील राहत असलेला घराचा भाग विकून टाकला. ते घर विकल्यानंतर त्याने व्यवसायात पैसे गुंतवले, जेणेकरून त्याला कामाचा विस्तार करता येईल. कारखाना उघडला, मात्र काही दिवसांनी कारखान्यालाही अचानक आग लागली. त्यामध्ये सर्व सामान जळाले होते. नुकसान वाढत होते. आता सुदीप देवाकडे वळला होता. घर खर्च भागवण्यात अडचणी येत असल्याने आपला व्यवसाय चालावा अशी तो देवाकडे प्रार्थना करू लागला. आता त्याला अनिताशी रोज वाद होऊ लागला. तो नेहमी म्हणायचा, मुलाच्या फीसाठी पैसे नाहीत, तुम्ही त्यांची फी कशी भरणार? तो म्हणाला, मी सर्व काही प्रयत्न करत आहे. आता नुकसान होत असेल तर त्यात माझा काय दोष? मुलांना कमी फी असलेल्या शाळेत घालावे लागेल. एवढी मोठी रक्कम मी भरू शकत नाही. अनिता म्हणाली, मी असं कसं करू? मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. तुम्ही कुठूनही पैसे आणून द्या,
पण मी माझ्या मुलांच्या आयुष्यपणाला लावणार नाही. सुदीप दिवस रात्र चिंतेत असायचा. प्रत्येक दिवस जगणे त्याला कठीण होऊ लागले. तो सिगारेट ओढू लागला, आजारी पडू लागला, पण काही केलं त्याला यश मिळत नव्हते. प्रत्येक गोष्टीत त्याला अपयश येऊ लागले. एके दिवशी तो मंदिरात गेला. तो खूप अस्वस्थ झाला होता. तिथे एक बाबा आले होते. सत्संगानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांना ते म्हणाले की थोड्या वेळासाठी इथे बसा. तुम्हाला तुमच्या समस्या सोडवण्यासाठी जर काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. बाबांनी सुरुवातीला आईवडिलांची सेवा केल्यावर किती पुण्य भेटतं याबद्दल सांगू लागले. ते म्हणाले, आईवडिलांजवळ मोठ्या आवाजात बोलू नका, त्यांच्यावर ओरडू नका, त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करा, कोणत्याही गोष्टींचे निमित्त सांगू नका, त्यांच्या आशीर्वादानेच आपले वाईट काम दूर होतात. हे ऐकून सुदीपच्या डोळ्यात पाणी आले. आपण जे काही केले आहे ते बरोबर आहे असे त्याला वाटू लागले. आत्तापर्यंत मी पालकांबरोबर एकही उलट शब्द उच्चारला नाही, त्यांच्यासमोर मोठ्या आवाजात बोललो नाही, पण मला माझे मन नाराज झाल्यासारखे का वाटते त्याला हे समजत नव्हते की त्याच्यासोबत असे सर्व का घडत आहे. जोपर्यंत आईवडील या जगात होते तोपर्यंत त्याचा व्यवसाय व्यवस्थित चालू होता. पैशांची कधीच कमी भासली नाही. पण आईवडील जातात सर्व कामांमध्ये अपयश येऊ लागले आणि आई गेल्यावर सर्व समस्या घरापर्यंत पोचल्या. त्या बाबांचे म्हणणे ऐकून लोकांनी आपल्या समस्या मांडल्या. इतर सर्व लोक त्यांच्या व्यथा व चिंतेच्या गोष्टी सांगू लागले आणि बाबा त्याच्यावर उपाय सांगू लागले. सुदीप त्यांच्या जवळ जाऊन बसला आणि म्हणू लागला की माझ्या आईवडिलांची खूप सेवा केली मी. त्यांना मी एकदाही तक्रार करण्याची संधी दिली नाही, पण तरीही मला शांतता नाही. मला अजूनही अस्वस्थतेची भावना जाणवते. असे वाटते की कुठेतरी गडबड आहे. तो सांगू लागला की जेव्हापासून आई आणि वडील देवाघरी गेले तेव्हापासून माझा सर्व व्यवसाय ठप्प झाला आहे. बाबा म्हणाले, तुम्ही त्यांची काय सेवा केली? तो म्हणाला, माझ्या आईवडिलांची मला जे काही मागितले ते मी त्यांना देत गेलो. मी केव्हाच त्यांना नकार दिला नाही. त्यावर बाबा म्हणाले, हीच तुझी सर्वात मोठी चूक झाली. हे ऐकून तो आश्चर्यचकित झाला. तो विचार करू लागला, यात माझी काय चुकी झाली बाबा? ते म्हणाले, तुझ्या आईवडिलांनी भूतकाळात सर्व काही कामे तुझ्या सांगण्यावरून केली का? किंवा कोणत्याही गोष्टी तुझ्या सांगण्यावरून दिल्या का? तो म्हणाला, मला याचा अर्थ समजला नाही बाबा. ते म्हणाले, बाळा, जेव्हा तू छोटा होतास, या जगात आलाही नव्हतास, तुझ्या जन्माच्या आधी तुझ्या आईवडिलांनी तुझ्यासाठी कपडे आणून ठेवले होते, तुझ्या खाण्यापिण्याची सोय करून ठेवली होती. जेव्हा तू या जगात आलास तेव्हा तू मागितल्यावर तुला कपडे दिले होते का? तू न मागता कपडे घरात आणून ठेवले गेले होते का? तू तुझ्या आईवडिलांवर अवलंबून होतास. तू न मागता तुझी आई तुझे पोट भरून ठेवायची. तू मागितल्यावरही तू मागण्याआधीच ती तुला दूध देत असे. तू सांगितल्यावर नाही तर त्या आधीच तुला आंघोळ घालत होती आणि तुला झोपवत होती. एवढेच नाही तर तू ओल्या केलेल्या अंथरुणावर ती स्वतः झोपायची आणि तुला कोरड्या अंथरुणावर झोपवायची, कारण तू आजारी पडू नये म्हणून. त्यावेळेस तू अगदी लहान होतास, स्वतः काही सांगू शकत नव्हतास. ते दोघे स्वतःहूनही न सांगता निस्वार्थ भावनेने, अगदी प्रेमाने त्यांनी तुझ्या सर्व गरजा पूर्ण केल्या. जेव्हा तू आजारी होतास तेव्हा त्यांनी स्वतः औषधं आणली. तू शाळेत जाणे योग्य झाल्यावर त्यांनी चांगल्या शाळेची निवड केली आणि तुला शाळेत शिक्षण मिळो यासाठी आटोकाट प्रयत्न केले. तू न सांगता त्यांनी तुझी सर्व कामे केली. तुला नोकरी लागल्यावर तुझी आई आधीपासूनच तुझ्यासाठी चांगली मुलगी शोधण्याचा प्रयत्न करीत होती, जी सर्वांची सेवा करेल, म्हणजे तुम्ही तिच्यासोबत प्रेमाने राहून तुमचे आयुष्य सुखी व निवांतपणे जगू शकाल. तुझ्या बायकोने तुझी सेवा करावी हे कामही त्यांनी तुला न विचारता अगदी उत्तमपणे केले आणि तू म्हणजे आईवडील म्हातारी झाल्यावर त्यांना सर्व गोष्टी विचारून आणू लागलास. न विचारता तू त्यांची सेवा करू शकत होतास. ना वडिलांनी ओले केलेले अंथरूण धुवू शकत होतास, ना त्यांनी तू केलेल्या अंथरुणावर आपलं म्हणून झोपायचास, तसेच स्वच्छही करायचं. तू न सांगता या सर्व गोष्टी करायच्या टाळून दिल्यास आणि तिथून पळ काढलास. आजारी पडल्यावर तू तुझ्या वडिलांचे पाय दाबून देऊ शकत होतास, जे तुझ्या भविष्यासाठी म्हणजे शिक्षणासाठी इथे तिथे पळत होते, पण तसे न करता तू त्यांच्याजवळ गेलासुद्धा नाहीस. ज्या आईने तुला 9 महिने पोटात ठेवले, तसेच प्रत्येक वेळी थंडी व उन्हापासून तुझे संरक्षण केले, त्या आईची तू सेवा करू शकला नाहीस. 4 गोष्टी त्यांच्या तोंडातून निघालेल्या त्या तू पूर्ण करणं म्हणजे जबाबदारी पार पडणे असे होत नाही. याला कर्तव्य म्हणत नाही. असे सांगून त्यांनी मोठा श्वास घेतला. तरी ते तुझे आईवडील होते. त्यांची अशी इच्छा होती की तू त्यांची सेवा करावी. गोष्ट फक्त आणून देणे, राशन आणून देणे, नाश्ता पाणी आणून देणे किंवा फळं आणून देण्यासाठी नाही, तर त्यांना त्यांच्या जवळ बसून मनातल्या गोष्टी विचारणे,
त्यांचे पाय दाबणे व स्वतः पुढे होऊन त्यांची सेवा करणे याला कर्तव्य म्हणतात. तू असे वागू नये नेहमी तुझ्या कामात यश मिळावे यासाठी देवाकडे प्रार्थना करायची. जोपर्यंत ते या जगात होते तोपर्यंत तुझे काम व्यवस्थित चालत होते, पण आता ते या जगात नाही. आता त्यांचा तुझ्या बाबतीतला हिशोब संपला आहे, त्यामुळे तुला चणचण भासत आहे. तू तुझ्या आईवडिलांची माफी माग. हे सर्व ऐकून सुदीपच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. त्याला आज त्याच्या चुकीची शिक्षा समजली होती. तो चुकीचा होता. या सर्व चुका अप्रत्यक्षपणे आपल्यासारख्या बऱ्याच लोकांकडून होत असतात. त्यामुळे आपले आईवडील अस्तित्वात असताना त्यांची सेवा केली पाहिजे, नाहीतर सुदीपसारखी आपल्यावरही वेळ अटळ आहे. गेल्यानंतर पश्चाताप होऊन आता तो आईवडिलांच्या फोटोसमोर बसून जोरजोरात रडू लागला. पण त्याची अश्रू पुसण्यासाठी कोणीच उपस्थित नव्हते, कारण ज्यांची माफी मागायला हवी होती त्यांनी उदार मनाने माफ करायला हवे होते असे त्याचे आई बाबा आता ह्या जगात नव्हते. म्हणून तो कितीही रडला ओरडला तरी त्याच्या रडण्याचा आता काहीही उपयोग होणार नव्हता. म्हणून माणसाने विचार करून आपल्या आईवडिलांसोबत वागायला हवे. एकदा की ते या जगातून गेले तर त्यांची जागा या जगात दुसरे कोणीही घेऊ शकत नाही. म्हणून जोपर्यंत आईवडील या जगात आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा, त्यांना जपा. हाच संदेश या कथेमार्फत द्यायचा आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.